ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दामचषक. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू जसा पडेल खेळपट्टीवरती संदीप गायकवाड सर आणि फिरोज खान सर की आपण टाइम सेट करू या मॅचचा. 20 मिनिटांमध्ये पहिलं सत्र कंप्लीट झालं पाहिजे याची काळजी, याची दक्षता आता आपण सर्वजण घेणार आहोत. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. आसिफ मौलाना षटक क्रमांक पहिला हाताळत असताना स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज मनोज आणि नॉन स्ट्राईक एंडला बबलू. मॅच ऑन. दोन्ही संघांना वी शो ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. आसिफ मौलानाचा पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिलं षटक हाताळत असताना लेफ्ट आर्म सीमरचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडंसं आउटसाइड दी लेग स्टंप हा चेंडू पिचिंग झाला. एक्झॅक्टली पंचांनी लाईन ओळखली आणि अंपायर सिग्नल वाईट बॉल. अतिरिक्त धावेने आजच्या रजनीला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. दोन्ही संघ आपण पाहतो एकाच पंचकृषीतील एकाच शहराला बिलॉंग करणारे दोन संघात. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. डीपमध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक सज्ज. प्रोटेक्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि या दरम्यान मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त धावा काही मिळणार नाही आहेत. जेव्हा जेव्हा चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण 100% कमिटमेंट आपल्या संघाशी का असते ना, हे जेव्हा खेळाडू ॲज अ फिल्डर म्हणून दाखवतात ना, तेव्हा मात्र तुम्हाला धावा फार कमी पाहायला मिळतात. हो, यावेळेस नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. मागचा पाय जणू काय वाकवला होता आणि हा फटका सजवायचा होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग हे क्षेत्र पूर्णपणे मोकळं पाहिल्यानंतर हा फटका सजवायचा होता बॅटिंग करत असताना फलंदाज बबलूला. परंतु व्यवस्थित चेंडूचा संपर्क झाला नाही. याचं कारण आहे की चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर आलाय. अवांतर धाव. पुन्हा एकदा आपण पाहिली तर एक्स्ट्राची रन मिळते. क्षेत्ररक्षक बाकी आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगमध्ये चेंडूची अडवणी करतात. तोपर्यंत हा डॉट बॉल पाहायला मिळेल. पंचांच्या कडून कोणताही या ठिकाणी डिसिजन आपल्याला पाहायला मिळत नाही. याचा अर्थ की हा डॉट बॉल असेल. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 चेंडू खराब टाकलेले आहेत गोलंदाज आसिफ मौलानाने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. अगदी आपण पाहतो आता कमालीची गोलंदाजी करतात. नियंत्रण करावं लागेल प्रत्येक गोलंदाजीमध्ये. अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाज जेव्हा एक एक चेंडू हाताळत असतो तेव्हा मात्र प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण करणं गरजेचं असतं. काहीतरी व्हेरिएशन करणं गरजेचं असतं आणि त्याचा प्रयत्न आता आसिफ मौलाना सुद्धा करतायत. 2 चेंडू खराब टाकल्यानंतर आता कुठेतरी कमबॅक करतायत. व ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. समोर खेळण्यात मिडॉनला क्षेत्ररक्षक सज्ज. इथे धाव मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग होते. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जे जाळं विणलंय ना, आज खऱ्या अर्थाने शादाब दामत या टीमने आपण पाहतोय. अष्टीरक्षक त्याच्या मागे आपण पाहिले तर 2 खेळाडू उपस्थित आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑन आणि शॉर्ट मिड विकेट अशी व्यूहरचना आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण डीपमध्ये पाहिलं तर लॉंग ऑन फ्लाय खेळाडू तैनात आहे आणि एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला एक खेळाडू काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये उभा आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा आपण पाहतो क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत वाईडिश लॉंग ऑन वरून. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. 1 धावसंख्येला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. चांगली गोलंदाजी करतात. अद्यापर्यंत आपण पाहिलं ना तर सलामीच्या
जोडीला हात खुले करू दिले जात नाही आहेत मनोज आणि बबलूला, कारण पॉवर प्लेमध्ये तुम्हाला धावा वसूल करायचे असतात. एखादा मोठा फटका, एखादा चौकार षटकाराला गवसणी घालणं नितांत गरज असते. आणि आता मात्र तसा काही प्रकार पाहायला मिळत नाही. आणखीन एक चेंडू डॉट आलाय, अप्रतिम चेंडू आपण पाहिला, शॉट ऑफ लेंथ होता. चेंडू पडल्यानंतर सरळ भरधाव वेगाने रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. तोपर्यंत डॉट बॉल. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना टीमची टोटल आहे 4 धावा. वेळ टीम मीटिंग करायची नाहीये, पंच ताकीद द्या, कारण 20 मिनिटांचा अवधी आहे. जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट केली नाही तर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. इंटरनॅशनल रूल्स प्रमाणे या ठिकाणी स्पर्धा खेळवली जाते, लक्षात असू द्या. दामद चषक 2024 हे पर्व तिसरं आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना अगदी आपण पाहिलं तर वाजवी खेळ, जो मात्र 4 धावा या ठिकाणी खर्च करण्यात आल्या. गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये येतात. गोलंदाज अफजल, अंडर 15 चा खेळाडू आहे. 14 इयर्स, 14 वर्षाचा खेळाडू आहे. यंगस्टरला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न आहे. दामतमध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत 5 ते 6 संघ आहेत. आम्हाला आमचे खुरामबाई नजे यांनी सांगितलेलं आहे की दामतमध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर ग्रामीण गटामधून 8 संघ जरी बनवले ना तरी एक लॉट एका गावातून होऊ शकतो, इतके खेळाडू आहेत या गावामध्ये. यावेळेस पहिला बॉल, शॉर्ट ऑफ लेन, पूल करण्याचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय सीमा पार, पूल होतोय, सक्सेसफुल, देन पॉवरफुल. यावेळेस आलेला पहिला दर्जेदार षटकार. लाईव्ह टेलिकास्ट ही वाहिनी आमच्या समवेत जॉईंट आहे सलग 4 रजनीमध्ये आणि क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल. अगदी आपण पाहतो शेवटपर्यंत चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न संपूर्ण कॅमेरामॅन या ठिकाणी करतायत. काय जबरदस्त टीम वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे. ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट, हॅट्स ऑफ तुमच्या कामगिरीला सुद्धा. षटक क्रमांक 2 चालू झाला आणि पहिल्या बॉलवरती काय जबरदस्त धमाका पाहायला मिळाला. अगदी लॉंग लेगला आलेला हा पहिला षटकार होता. यावेळेस ऑन साइडला आणखीन एक फटका जबरदस्त आहे. जसा चेंडू रडार मध्ये आला तसा फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाइनच्या पलीकडे. गेंद आई स्लॉट में, उसे सीधा पार किया. पार्किंग प्लॉट में 6 रनों के लिए बिग हिट षटकार. आता आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये शांत सुरुवात खाडेसर पाहायला मिळाली आणि त्यानंतर अटॅकिंग मोडमध्ये आता बबलू. अगदी आपण पाहतो प्रत्येक बॉलवरती अक्षरशः तुटून पडलाय. म्हटलं जातं ना बबलू हेच म्हणत असेल, अरे लढता लढता पडलो तरी चालेल, याची मला खंत नाही आहे, कारण शांत बसायला मी काय भडवल गावाचा संत नाही आहे. चेंडू पडल्यानंतर थोडंसं अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. टेक ऑफ झाला. एस इट इज वाईड बॉल, 1 बाउन्सचा कॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 1 फॉर द कॉल पंचांच्या वतीने देण्यात आलेला आहे. जर असा चेंडू पुन्हा एकदा आढळला या षटकामध्ये तर कदाचित या गोलंदाजावरती कारवाई केली जाईल आणि त्याला दंडित सुद्धा केलं जाईल. अफजल हा गोलंदाज आहे. अगदी आपण पाहतोय फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप मैदानावरती सोडतोय. खऱ्या अर्थाने कमी वयामध्ये आपल्या नावाचा डंका त्याने या विभागामध्ये दाखवलेला आहे आणि अगदी अक्षरशः आपल्या गावाला किंवा आपल्या संघाला आपली दखल घेण्यासाठी त्याने भाग पाडलेला आहे. 17 धावा, 17 रन्स. 2 षटकार आल्यानंतर एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. समस्त ग्रामस्थ मंडळ दामत यांच्या वतीने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहावं लागेल. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल चालला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पार ठोकलाय. आणखीन एक षटकार.
आमचे कर्जत तालुक्यातील एक नामवंत स्कोरर अर्थातच नितेशजी तरे यांच्या ठिकाणी आगमन होतं. या आपण स्वागत आहे आपलं नितेश. ओव्हर द विकेट. बॅटची कडा मागे बॉल चाललाय. नो चान्स इन टू द फिल्डर. बॉल चाललाय सीमा पार. सरळ लॉंग स्टॉप एंड लाईनरा. आणखीन एक दर्जेदार चौकार. प्रचंड वेगाने धावसंख्या पुढे सरकते. अगदी आपण पाहतोय मैदानावरती असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये भयान शांतता आहे आणि त्यानंतर मात्र आक्रमक पवित्र धारण केलेलं आहे या दोन खेळाडूंनी. खोलवर डब्बाचा बॉल होता. संपर्क व्यवस्थित जुळून आला नाही आहे. कदाचित या प्रश्नाचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं, बबलूकडे. एक सिंगलला त्यांनी प्राधान्य दिलं. जितकी खाडेसर बबलूकडे आक्रमकता आहे ना तितका संयम सुद्धा आहे आणि तो संयम दाखवत असताना अद्यापर्यंत 9 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. तब्बल 24 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. बॅटची कडा पाठीमागे चेंडू चाललाय घरंगळत. तोपर्यंत कोणतीही धाव मिळणार नाहीये. हा चेंडू सुद्धा राहिला गोलंदाज अफजलच्या नावावरती. चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक 2 चा खेळ सुद्धा संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम आई गावदेवी भडवल संघ पोहोचलाय बिनबाद 28 या धावसंख्येवरती. प्रोजेक्ट पाहतायत अलिना कॉम्प्लेक्स. अगदी हक्कीच्या अंतरावरती असणारा तुम्हाला स्वतःचं हक्काचं घर या ठिकाणी मिळू शकतं. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर ज्यांच्या वतीनं सातत्याने या स्पर्धेला मोलाचं योगदान ज्यांचं लाभलेलं आहे ना ते आमचे अरबाजभाई खोत यांचा तो प्रोजेक्ट आहे अलिना कॉम्प्लेक्स. तुम्ही अवश्य त्याला भेट देऊ शकता. 28 धाबा फलकावरती 28 रन्स. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज गुफरान. पहिला बॉल. बॅटची कडा मागे चाललाय. टप्पा पडल्यानंतर कोणत्या प्रकारची संधी नाहीये. कदाचित आपण पाहतो हा चेंडू फक्त डॉट ची घोषणा करण्यात या ठिकाणी आमचे पंच व्यस्त असेल, कारण अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर पंचांकडे स्ट्रॉंग अपील सुद्धा करण्यात आली, परंतु अगोदर ऑलरेडी टप्पा घेतल्यानंतर हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती अद्यापर्यंत स्थिरावली आहे ती 28 वरती. यावेळी चांगला फटका. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका आपण पाहतोय. गोपनी सारखी पाठ फिरवली आहे. जणू का हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चाललाय सीमा पार. वाईड लॉंग गॉफला क्लिअर करणारा. इट्स आउट टॉप द पार्क. लॉंग वे षटकार. का बॅटिंग तो करतोय. बबलूचा खेळ अवडला असेल ना. 11 चेंडू 30 धाबांवरती तो नाबाद खेळतोय. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा बॅटची कडा. दैव बलवंतर म्हणावा लागेल. बॉल चाललाय पुन्हा एकदा एस्टनच्या पाठीमागे. लॉंग स्टॉप एंड लाईनरा. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. रन्स मिळतील 4-4-4. टीमची टोटल 38 वरती पोहोचलेली आहे. आता मात्र धावांचा वेग अक्षरशः वनवा पेटवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. चिडिया छिप गई खेत में. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल. टीम आई गावदेवी भडवल संघाला फलंदाज बाद. ज्या अफजलने मात्र झेल टिपलेला आहे, जणू काही केतन मात्रेच त्या ठिकाणी उभा आहे असं आम्हाला जाणवलं. काय अप्रतिम झेल त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे अगदी आपण पाहतो. आणि आता पहिला धक्का लागलाय तो आई गावदेवी भडवल संघाला. केतन म्हात्रेचा भरपूर मोठा फॅन आहे. अगदी आपण जर पाहिलं तर सातत्याने केतन म्हात्रेचे प्रत्येक मॅचेस असेल, कोणताही केतन म्हात्रेचा दौरा असेल तर आवर्जून अफजल यांच्याकडे त्यांची माहिती असते. आणि नुकताच जी माहिती आम्हाला मिळाली आहे
अप्रतिम स्ट्रोक आणि त्यानंतर घेतलेला झेल सुद्धा अप्रतिम होता. 38 धावसंख्येवरती लागणारा हा पहिला मोठा झटका टीम भडवल संघाला लागलेला आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल चाललाय. जमिनीला घासत पुसत चाटत बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. आम्हाला ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या बहिणीच्या माध्यमातून ऑनलाईन जॉईंट आहे त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. दामद चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत सलग 3ऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. खाडे सर, अगदी आपण पाहतोय कोणती स्पर्धा असू दे, परंतु त्या स्पर्धेचं सातत्य टिकवणं हे मात्र प्रत्येक आयोजकांच्या हातामध्ये असतं. आणि अगदी आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तितक्या जल्लोषात ही स्पर्धा या ठिकाणी आनंदात पार पाडली जाते. हे वैशिष्ट्य आहे दामदकरांचं. षटक क्रमांक 3चा खेळ सुद्धा संपन्न झालाय. धावा फलकावरती एकंदरीत 42 धावा आहेत. 42 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचं अंतिम स्लॉगरचं षटक आहे आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा करण्याचा प्रयत्न टीम आई गावदेवी भडवल संघ करेल की जेणेकरून एक चांगली धावसंख्या खाडेसर या मॅचमध्ये बनवू शकते. फायटिंग टोटल बनवू शकेल असा प्रयत्न राहील. चला, जास्त वेळ तुम्ही एकत्र येतात. शादाब दामदचा संघ आहे, यांना विनंती आहे की आपल्यासाठी शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. जास्त वेळ एकत्र येणं प्रत्येक संघाला इथे मात्र जे काही नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. 42 धावा, 3 विकेट जर या गोलंदाजाने घेतले या षटकामध्ये तर फरहान नझे यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि खुरमबाई नझे यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं पारितोषिक. बघा, 3 विकेटसाठी खाडे सर तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक लागणार आहे. ₹15,000 पारितोषिक असणार आहे. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती अबू, षटक क्रमांक 4 मध्ये. अबूची गोलंदाजी सर्वांना आवडते आहे, परंतु आता त्याला इम्प्रेस करायचे आपल्या सर्व पाठीराखांना. पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये समोर खेळतात मनोज स्ट्रायकिंगला, नॉन स्ट्रायकिंगला भावेश, अल्पेश स्फोटक या ठिकाणी आगमन होते, त्यांचे मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल या दरम्यान आपण पाहतोय अगदी संधी होती, ती संधी मात्र गमावली. पहिला चेंडू डॉट आलाय, आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू पडल्यानंतर थोडसा बाहेर आला, अगदी आउट स्विंग पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतात. पहिले षटक हाताळत असताना मात्र या स्पर्धेमध्ये यावेळेस आपण पाहतो हा सुद्धा चेंडू अगदी बिडल करू शकले नाही आहेत. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं थोडंसं दिशाहीन पाहायला मिळालं आणि अंपायर सिग्नल 5 बॉल. फिरोज खान सर आपण पाहतोय कल्याणची आन पान शान. दामद आबिद आणि दामद सौद दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचंय. यानंतरचा सुद्धा सामना खाडे सर दामद वर्सेस दामद अशा 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही वेगळ्या हाफची मॅच आहे आणि जर या गोलंदाजाने मेडन षटक हाताळलं ना तर तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. परंतु आता 1 धाव कंप्लीट करण्यात आलेली आहे. मेडन षटक तर या सत्रामध्ये होऊ शकत नाही आहे. 43 धावा अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर 44 धावा आहेत, माफ करा. 44 रन, एक एक्स्ट्रा आली, त्यानंतर एक सिंगल आली. अद्यापर्यंत 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. काय गोलंदाजी करतात गोलंदाज अब्बू. यावेळेस या दरम्यान पाहावं लागेल. बॉल चाललाय सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. वाईट +1 मिळतील या 5 धावा. नशिबाचा आलेला हा चौकार आपण पाहतोय. आम आदमी का हात पंजा के साथ. पाच धाबा मिळतील आणि या 5 धाब्याने संघाचा धावफलक आपण पाहतो आता पुन्हा एकदा भरपूर वेगाने पुढे सरकत आहे. 49 वरती पोहोचला आई गावदेवी भडवळा संघ. चला, बॉल आपण लगेच सुपूर्द करा. मॅच बॉल मैदानावरती जोपर्यंत परतत नाही
तोपर्यंत आपण लगेचच आयोजकांच्या वतीने एक बॉल सुपूर्द करा. सर्व स्वयंसेवकांना नम्रतेची विनंती आहे. दामदचे आमचे सर्व छोटे स्वयंसेवक जे छोटे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की मैदानाच्या चौफेर बाजूने मित्रांनो मॅच बॉल लगेच कसा परतेल याची दक्षता, याची काळजी आपण घ्यायची आहे. शेवटचे अंतिम 3 बॉल शिल्लक आहेत. 49 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करते आई गावदेवी भडवळ संघ. मॅच 2 टीम मध्ये आणि एकाच पंचकृषीतील एकाच ग्रामपंचायतीमधील हे 2 संघ आता आमने सामने लढत आहेत. काटिकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम अभिजचा संघ आपण पाहतो दामद, तर दुसऱ्या बाजूला मयूरचा संघ आहे आई गावदेवी भडवळ शादाब दामदचा संघ आहे. ट्राय करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे झाली मिस्टेक. यावेळेस आपण पाहतोय दुर्दैवारित्या हा चेंडू थोडासा बाउन्स झालाय. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील आणखी 4. इब्राहिम बाजी नजे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आपण या मंचावरती. इब्राहिम भाई नजे यांना विनंती राहील आपण या. आपले मनपूर्वक स्वागत. हो यावेळेस या दरम्यान पाहावं लागेल. लाईन चेक करतायत पंच फिरोज खान सर. एस इट इज व्हाईट बॉल. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. प्रतिम स्ट्रोक लॉंग गॉफला आपण पाहतोय. बॉल चाललाय सीमा पार. फ्लाइटेड षटकार. धावा मिळतील पूर्णपणे 6. ठोकलाय षटकार. गावदेवी भडवळ संघ खेळतोय. यावेळेस आणखीन एक फटका पाहायला मिळतो. अप्रतिम होता आणि तिथे मात्र झेल स्वीकारलाय आणि फलंदाज होईल बाद. शेवट राहिलाय टीम दामद संघाच्या नावावरती आणि अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 60 धावा या धाव फलकावरती आहेत. 61 धावांचं आव्हान उभं करण्यात आलेलं आहे टीम दामद संघासमोर. 61 धावांचं आव्हान असणारे नेक्स्ट मॅच दामद वर्सेस दामद. एका बाजूला सौद तर दुसऱ्या बाजूला टीम आबिद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. टॉस करायचे 2 टीम मध्ये. दामद वर्सेस दामद अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे खुरामबाई नजे यांच्या शुभास्ती केला जाईल टॉस. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे ते आमचे अत्यंत जवळचे मित्र, जिवलग मित्र खुरामबाई नजे यांच्या शुभास्ती आपण टॉस करणार आहोत. 61 धावांचं आव्हान, भलं मोठं टार्गेट असणारे आता मात्र टीम दामद संघासमोर आणि आता ते आव्हान कशा प्रकारे पेलवलं जाईल हे द्वितीय सत्रामध्ये याचं उत्तर तुम्हाला जरूर मिळेल. चला दामद सौद आणि दामद आबिद दोन्ही टीमला विनंती आहे की 5 मिनिटांमध्ये टॉससाठी तुम्ही आले नाहीत तर 3 षटकांची मॅच होणार आहे. लक्षात असू द्या. लवकरात लवकर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर टॉससाठी या. आपला प्रतिनिधी किंवा आपला कॅप्टन कोणी असू द्या, टॉस तुम्ही पहिले करा. त्यानंतर तुम्हाला जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो आमच्या आयोजकांकडे तुम्ही पोहोचवायचा आहे. लक्षात असू द्या. वेळेबाबत या ठिकाणी आम्हाला सुद्धा कोऑपरेट तुम्ही करायचं आहे. दामद सौद आणि दामद आबिद. चला दामद आबिदचा कॅप्टन आबिद खोत. चला टॉस आपण करायचंय. खुरमबाई नजे यांच्या शुभास्ते होईल टॉस. 61 धावांचं आव्हान सुद्धा या मॅच मध्ये. त्या मॅच कडे देखील आपण जाणार आहोत ऑन गोईंग मॅच कडे. आणि जशी खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्स मधून आपण आज आवाज ऐकणार आहोत. वॉइस ऑफ शहापूर आणि बदलापूर आदरणीय सोमनाथजी खाडे सर यांना धन्यवाद. दामद आबिद ऑन द टॉस and elected to field first. चला बॅटर
सलामीची जोडी मैदानावरती लगेच पाठवायची आहे. दामट टीमला विनंती आहे, आपण जास्त वेळ घेता मित्रांनो, लक्षात असू द्या. वारंवार सूचना आयोजकांच्या आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. बॉल देखील आपण लगेच चेक करा आणि सामन्याला लगेच सुरुवात होणार आहे आणि आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. या ऐकू एक धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, ज्यांचा आवाज कालच्या दिवसापासून आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकताय. हॅलो चेक. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण कालच्या दिवसापासून ऐकतोय आणि या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं ज्यांच्या आवाजानं रंग चढलेला आपल्याला निश्चितच अनुभवायला मिळतोय. जाऊया मैदानावरती. आजच्या रात्रीची ही दुसरी पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सादर होतीये. सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. 61 धावांचं टार्गेट दामत शादाब संघ घेऊन मैदानावरती सज्ज होतोय. सलामीची जोडी मैदानावरती तयार. बबलू आणि त्याच्या साथीनं बॅट्समन अब्दुल्ला सुरुवात करतील. 61 धावांचं मोठं लक्ष इथून पार करायचंय. 4 षटकांची मॅच, घरचं मैदान आणि या घरच्या मैदानावरती मॅच जिंकायची असेल तर 61 धावांचं मोठं लक्ष इथून पार करायचंय. जबाबदारी फार मोठी असणार आहे. ऑफिशियल सज्ज होत आहेत. संदीप गायकवाड सरांचा हिरवा कंदील येतोय आणि मॅचला होतीये सुरुवात. बडवळ गावाच्या वतीनं, बडवळ संघाच्या वतीनं सलामीचं षटक, पहिलं षटक मयूर कालेकर तयार होताना पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडू आहे. भरपूर वर्षाचा अनुभव नक्कीच मैदानावरती दाखवावा लागेल. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू, पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा पहिला चेंडू येतोय. राईट मोर द विकेटने टाकलेला हा चेंडू चेक केला जाईल. गुणवत्ता तपासतायत संदीप गायकवाड सर, आमच्याकडे वळाले आणि सांगतायत हा वाईड बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेच्या मदतीनं या ठिकाणी धावफलकाला सुरुवात होतीये. हाय स्कोरिंग मॅच, मोठा ड्रामा मैदानावरती पाहायला मिळेल कारण घरचं मैदान, दामत संघ मैदानावरती खेळतोय. शादाब दामत ही टीम मैदानावरती. हा चेंडू बॅटची एज आणि शॉट थर्ड मॅन वरती धोका झालाय आणि पहिल्या चेंडूवरती बसलेला हा पहिला हादरा. फलंदाज माघारी परतत असताना बिग विकेट, बिग लॉस. पहिला फलंदाज बाद. निराश करतोय, नाराज करतोय आणि तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावत असताना बबलू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का मिळाला. मोठी विकेट या ठिकाणी कॅरी करताय. सलामीचा फलंदाज ज्याच्यावरती भरोसा होता तो भरोसा या ठिकाणी तुटलाय आणि पहिला फलंदाज माघारी परतत असताना शादाब दामत या संघाला लागलेला पहिला हादरा. गोलंदाज मयूर कालेकरचं कौतुक करावं लागेल. वेगवान गोलंदाज आहे, ताकदवर, युवा जोश, खांद्यात पॉवर आहे आणि ही संपूर्ण पॉवर मैदानावरती वापरत असताना पाहायला मिळतोय. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. दामत चषक 2024 पर्व तिसरं आणि दुसऱ्या रजनीमध्ये आपण सर्वजण या क्रिकेटच्या बड्डरीमध्ये आनंद लुटतायत. आलेल्या सर्व तमाम मायबाप पाहुण्यांचं, सर्व
क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. षटक पहिलं मयूर कालेकर गोलंदाजी करतोय. पहिला बॉल वाईड पाहायला मिळाला, त्यानंतर विकेट, राईट मोर द विकेट. जबरदस्त चेंडू, यॉर्कर लेंथ, बॅट फिरवली, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित संपर्क नाही. विकेटच्या मागे अतिशय दर्जेदार कलेक्शन पाहायला मिळालं, कुठल्याही प्रकारची धाव नाही. जबरदस्त सुरुवात, मयूर कालेकर नावाला साजेशी सुरुवात करतोय. संघासाठी उपयुक्त षटक, पॉवर प्लेचं हे षटक हाताळत असताना अतिशय दर्जेदार गोलंदाजी. एक सिंगल धाव धावफलकावरती पाहायला मिळतीये. एका गड्याच्या मोबदल्यात या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम दामत. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप जास्त बाहेर फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र रीच पासनं खूप दूर. पंच सांगतायत वाईड बॉल. अवांतरची खून येते, एका धावेची पुन्हा मदत येईल. धावफलक अजून पुढे सरकतं दोन्ही आकड्यावरती. एका धावेनं डावाला पुढे घेऊन जावं लागेल. 61 धावांपर्यंत पल्ला पार करायचा आहे, खूप मेहनत घ्यावी लागेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा जबरदस्त फटका, कव्हरला बीट केलंय, पाठलाग चालू आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. चेंडू अडवत असताना थोडीशी तारांबळ, चेंडूला अडवत असताना थोडीशी तारांबळ पाहायला मिळाली. नक्कीच पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. इट इज अ फर्स्ट 4 रन्स. सुरुवात झाली आहे. पहिला चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं 6 या धावा संख्येवरती. 6 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावरती. गोलंदाज मयूर कालेकर पहिलं षटक राईट मोर द विकेट हाताळतोय. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, फटका चांगला आहे. कव्हर स्वीपरला पार करत असताना बॅक टू बॅक दुसरा धमाका. 1 बाउन्स, चेंडू सीमा पार, चौकार. चौकार येत आहेत आणि इथून मात्र ग्वाही दिली आहे बॅटिंग करत असताना टीम दामतनं. अफजल मैदानावरती 3 चेंडू फेस केले, 2 सलगचे चौकार येत आहेत. बॅटिंग करत असताना निश्चितच सूर सापडलाय, अशाच पद्धतीनं सूर सापडावा लागेल. यंगस्टर खेळाडू आहे, अगदी आपण पाहाल तर यावेळेस धोक्याची घंटा, आणि धोक्याची घंटा अगदी जोरात वाजली आहे. फलंदाज माघारी परतत असताना दोस्तीत कुस्ती पाहायला मिळाली. कॉलिंग चुकलं आणि रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा दुसरा धक्का. फलंदाज माघारी परततोय. अफजल बॅक टू द पॅव्हेलियन. चा खेळाडू आहे, मैदानावरती नक्कीच हाहाकार माजवायला सुरुवात केली होती. 2 चौकार, यंगस्टर खेळाडू, यंगिस्तान दामतच्या संघासाठी नक्कीच चांगली कामगिरी करत होता, मात्र दुर्दैवीरित्या या ठिकाणी धावबाद होतोय आणि लागलेला झटका बॅटिंग करणाऱ्या टीम शादाब दामत या टीमला. बॅट्समन अफजल बाद झालाय, 8 धावांचं योगदान दिलं. एक सिंगल धोक्याची होती आणि धोका इथून पत्करला, हा धोका महागात पडतोय. नवीन फलंदाज समी आलाय, स्ट्राइक वरती तयार. पुन्हा एकदा निश्चितच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर ऍक्शन मध्ये येतोय. 30 यार्ड मध्ये चेंडूला पकडलं, क्विक थ्रो, एक सिंगल येईल, धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेची मदत येते, धावफलक पुढे सरकलं ते 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं जे मार्गस्थ होतं मयूर कालेकरचं, पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. धावफलकावर जोडल्या 2 गडी बाद, 11 धावा. डीजे आपण टीम मीटिंग करू नका. 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला 4 षटकांसाठी आम्ही देतोय. सुरुवातीची 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक आहे. अन्यथा शेवटच्या 4थ्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त प्लेयर 30 यार्ड मध्ये घ्यावा लागेल. पंचांच्या माध्यमातून अशा पद्धतीने तुम्हाला दंडित केलं जाऊ शकतं. टाइम काउंटडाऊन केला जातोय. प्रत्येक वेळेला आपण लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. निश्चितच वेळेचं बंधन पाळणं फार गरजेचं आहे. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा नाईट फॉर्मॅट मध्ये आपण पाहताय. निश्चितच रजनी क्रिकेटचा हा थरार ग्रामीण भागातनं निश्चितच आपल्याला अनुभवायला मिळतोय.
अलीकडे क्रिकेटला आलेले सोन्याचे दिवस आणि दामत गावानं ही सोन्याची परंपरा जपली आहे. दामत चषक 2024 मध्ये आपण आहोत. तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वाची ही दुसरी रात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. नवीन गोलंदाज भडवळ संघाच्या वतीनं मनोज पाटील षटक क्रमांक 2 घेऊन सुरुवात करील. 61 धावांचं मोठं लक्ष आहे. लक्षाचा पाठलाग करायचा आहे. समीकरण तुम्ही पाहू शकता. 18 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 18 चेंडू 50 धावा कशा पद्धतीने बनवायच्या या प्रश्नाचं उत्तर अब्दुल्ला आणि समी ह्या जोडीला द्यायचंय. मोठा फलंदाज आहे, स्टार फलंदाज. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती अब्दुल्ला सलामीचा बॅट्समन आहे. भरपूर सारी जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. ही जबाबदारी त्याला पार पाडायची आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. फिल्डिंग थोडीशी विखुरलेली आपल्याला पाहायला मिळेल. 30 यार्ड मध्ये आपण पाहत आहे. विकेट किपर शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर वरती 30 यार्ड मध्ये फिल्डिंग. उर्वरित प्लेयर्स तुम्ही पाहू शकाल. फिल्डिंग पांघरलेली आहे. त्यानंतर मात्र आपण पाहाल धावा यायला सुरुवात झाली आहे. नशिबाची साथ मिळाली. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला. 4 धावांची मदत आली आहे. धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलं ते 15 या धावसंख्येवरती. धावा यायला सुरुवात झाली आहे. चौकार षटकारांची गरज आहे आणि निश्चितच या 4 धावा शादाब दामत या संघाला मिळत आहेत. स्कोर कार्ड 15 वरती षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना गोलंदाजी करतोय मनोज पाटील. षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती नशिबाची साथ मिळाली. यावेळी शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला, मात्र हातातनं चेंडू स्किड झालाय. झेल सुटलाय. अब्दुल्ला सारखा फलंदाज सलामीसाठी आलाय. त्याच्यावरती निश्चितच जबाबदारी फार मोठी आहे आणि त्याचा झेल या ठिकाणी सुटतोय. हा झेल किती महागा ठरेल हे नक्कीच आपल्याला पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवर 4, त्यानंतर सिंगल. ओमसाई MTC लाईव्हची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. निश्चितच म्हात्रे अँड म्हात्रे कंपनी जबरदस्त लाईव्ह कव्हरेज आपण पाहताय. प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक क्षणचित्रावरती अचूक आणि क्वालिटीचं प्रक्षेपण आपण पाहताय. आपलं सुद्धा मनपूर्वक कौतुक आम्ही करू. निश्चितच आजची ही दुसरी रजनी या ठिकाणी पार पडतीये. यावेळेस चेक केलं जाईल. निश्चितच पंच पाहतायत, तपासतायत, गुणवत्ता चेक करतायत. येस, इट इज वाईट बॉल. दोनही हात फैलावत असताना सांगतायत वाईट बॉल. अवांतरची धाव येईल. पुन्हा धावफलकावर थोडीशी हालचाल आपण पाहू शकाल. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 गडी बाद 17 धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे, कारण 61 धावांचं मोठं लक्ष इथून पार करायचं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना निश्चितच मोठी दमछाक पाहायला मिळेल. दोनही बाजूने मेहनत घेतली जाते. दोनही बाजूने कष्ट घेतले जात आहेत. यावेळेस फुलटो चेंडू ऑन साइडला खेळलाय. पायावरती चेंडू होता. मनगटी ताकदीचा वापर केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री वरती त्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग. पकडलं, फेकलं, चांगलं बॅकअप येतंय. एक सिंगल धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगल्या पद्धतीने खेळतायत. मेन इन पिंक टीम मैदानावरती आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन उतरलेत. भडवळ संघ मैदानावरती फिल्डिंग करतोय. 60 धावा पूर्वार्धामध्ये जमवल्या आणि 61 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. अब्दुल्ला आणि समी या जोडीवरती फार मोठी जबाबदारी. अब्दुल्ला स्ट्राईक एंड वरती तयार होतोय. शादाब दामत या संघासाठी उजव्या हाताचा फलंदाज आहे. या चेंडूवरती बॅटची शॉर्ट फाईन लेग वरती हाताला चटका दिलाय. झेलची सुवर्ण संधी आली होती, मात्र ही संधी गमावली आहे आणि या दरम्यान एका धावेचं नुकसान सुद्धा होईल. जबरदस्त गोलंदाजी करतोय मनोज पाटील. चांगला चेंडू, बॅटची एज, त्यानंतर एक संधी आली होती झेल टिपण्याची, मात्र झेल ड्रॉप आणि त्यानंतर एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकाला जोडतायत. 19 धावा, 19 ऑन द बोर्ड. 19 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. षटक क्रमांक 2 चालू झालंय. मनोज पाटीलच्या खांद्यावरती जबाबदारी आणि ही जबाबदारी तो चांगल्या पद्धतीने पार पाडतोय. राईट मोर द विकेट. यावेळेस खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेन चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवले. फटका चांगला पाहायला मिळतोय. दर्जेदार प्रहार. चेंडू सीमा पार. चौकार. आणि या दुसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होईल. मनोज पाटीलला आपण पाहताय. चौकार ठोकलाय. समी स्ट्राईक एंड वरती खेळतोय.
चांगल्या पद्धतीनं नक्कीच यावेळेस प्रहार पाहायला मिळाला. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. लाईव्ह प्रक्षेपण अगदी दर्जेदार. चारही बाजूला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस ओरपी चेंडू आक्रमण चढवलाय. हवाई यात्रा. फटका फसलाय. फिल्डर त्या ठिकाणी तयार आहे. लॉंग ऑफ वरती एक सुंदर झेल. फलंदाज झालाय फेल. बॅट्समन समीचा खेळ संपला. तिसरा झटका बॅटिंग करणाऱ्या टीम शादाब दामत या टीमला. बॅट्समन समी बाद झालाय. तीन चेंडू फेस केले. 5 धावांचं योगदान दिलं आणि तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय. 23 या आकड्यावरती तिसरा गडी बाद होतोय या ठिकाणी. फरान नजे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक बॅट्समन शादाबसाठी. मैदानावरती आल्या आल्या बक्षिसांची खैरात चालू झाली आहे. शादाब बॅटिंग करण्यासाठी येतोय. नक्कीच इथून पाहाल तर फार मोठी जबाबदारी वाढली आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावा पार करायच्या आहेत. निश्चितच 61 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 षटकांच्या अंती स्कोअर कार्ड वरती 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज बबलू येतोय. अष्टपैलू खेळाडू. संघासाठी सलामी सुद्धा करतोय आणि यावेळेस गोलंदाजाची भूमिका पार पाडेल. या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. पहिला चेंडू फटका खेचलाय. खाली क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न होता मात्र दूरवरनं फिल्डर जातोय. अप्रतिमरित्या हा झेल टिपत असताना लागलेला चौथा झटका बॅटिंग करणाऱ्या टीम दामतला. फलंदाज बाद. दिलाचे दिलदार आहेत पक्के दामत गावाचे हुकमाचे दम आहे त्यांच्या नावात. दम आहे त्यांच्या नावात. जावेद होत भाईचं नाव. फटका चांगला होता मात्र एलिव्हेशन मिळालं नाही. अंतर कापता आलं नाही आणि या दरम्यान लागलेला अजून एक झटका. षटक 3 ला सुरुवात केली. बबलू आला आणि बबलूनं टिपलेला पहिला गडी. यावेळेस बॅटची एज लागली आहे. निश्चितच आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. निघून जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. चौकार. पुढे सरकताना आपण पाहताय जाऊन पोहोचलं ते 27 वरती. यावेळेस नक्कीच हा चेंडू आपण पाहताय आउटसाइड डॉप स्टंप बाहेर आहे. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अजून एक धाव येईल. धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला इथून उभारी प्राप्त होतीये. स्कोर कार्ड 28 वरती जाऊन पोहोचलं. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. 61 धावा पार करायच्या आहेत. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि 33 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडू आणि 33 धावा मैदानावरती कशा पद्धतीनं बनवल्या जातील. स्ट्राईक एंड वरती अफजलला आपण पाहताय हा चेंडू चांगला आहे. अपील करतायत. पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळाले. प्रचंड वेग. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. हा निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. अतिशय चांगली गोलंदाजी. एका रनाला फरान नजे यांच्याकडनं 500 रुपये अफजलच्या. निश्चितच मेसेज पोहोचला भावापर्यंत. एक धाव त्याच्या बॅटमधनं येते आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 29 या धावसंख्येवरती. 29. दामत ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय आजमजी तांबोली साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवर आजमजी तांबोली साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दामत ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आजमजी तांबोली साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या दरम्यान आपण चर्चा करतोय आणि सिंगल धाव जमा केली जाते. स्कोर कार्ड वरती आपण पाहाल तर 30 धावा 30 ऑन द बोर्ड.
30 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक चालू असताना तिसरं बबलू पाटीलच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी अतिशय चांगल्या पद्धतीने निभावतोय. यावेळेस हा चेंडू खोलवर टप्प्याचा समोर खेळलाय. फुलर लेंथ फिल्डर आहे त्या ठिकाणी चेंडूला पकडलं. एका टप्प्यावरती नक्कीच थ्रो सुद्धा गॅदर केला जातोय आणि त्यानंतर एका धावेचं योगदान येईल. षटक तिसरं या ठिकाणी संपलं. अतिशय चांगल्या पद्धतीचं षटक या ठिकाणी बबलू पाटीलनं हाताळलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहत आहे 31 धावा 4 गडी बाद. आणि 30 धावा निश्चितच इथून बनवायच्या आहेत. या संपूर्ण सोहळ्यासाठी ज्या मान्यवरांचं मोठं मोलाचं योगदान आपल्याला लाभलंय, या संपूर्ण सोहळ्याच्या पाठी निश्चितच मोठा हात ज्या मान्यवरांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवर अरबाजबाई खोत या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच अलिना कॉम्प्लेक्स ही जी भव्य इमारत उभी राहते या नेरळ शहराच्या बाजूला अतिशय देखणी आणि भव्य दिव्य इमारत या ठिकाणी उभी राहतीये. चांगल्या पद्धतीनं तुम्हाला रेसिडेन्शियल साठी घरं जर हवी असतील तर तुमच्या स्वप्नातलं घर तुम्ही खरेदी करण्यासाठी नक्कीच एकदा अलिना कॉम्प्लेक्सला भेट द्या आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच चांगलं घर तुमच्यासाठी घेऊ शकता, आनंद घेऊ शकता. निश्चितच आपल्या सर्वांना ही विनंती आहे. जाऊया मैदानावरती. 6 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस ओरपी चेंडू फटका चांगला आहे. दर्जेदार प्रहार, अतिशय दर्जेदार प्रहार दामद ब्रँड पेश करत असताना बॅट्समन अफजलनं ठोकलाय. हा राजेशाही षटकार. येतोय 6 चेंडू आणि 30चं समीकरण आपल्याला पाहायला मिळत होतं. पहिल्या चेंडूवरती 6 धावा ठोकल्यात आणि त्यानंतर समीकरण खुलं केलंय. 5 चेंडू आणि 24 धावा. अजूनही सामना जिवंत आहे. इरादे स्पष्ट केले पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर आक्रमक भूमिका. चेंडू हवे. झेलची सुवर्ण संधी. 2 फिल्डर आले. त्यांना निश्चितच बीट करतोय. चेंडू ड्रॉप झाला. त्यानंतर निश्चितच माहिती नव्हतं चेंडू कुठे पडलाय आणि या दरम्यान आपण पाहाल चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये तारांबळ आणि तू मैमय करता करता या ठिकाणी नक्कीच आपण पाहाल तर 3 धावा यशस्वीरित्या पार करतायत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 40 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं. समीकरण बदललेलं आपण पाहत आहे. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. बॅटिंग करत असताना निश्चितच जबाबदारी अफजल आणि शादाब या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती. अफजल स्ट्राईक वरती होता. षटकार ठोकला. त्यानंतर 3 धावा येत आहेत. स्ट्राईक रोटेट. 4 चेंडू 21 ची गरज. स्ट्राईक एंड वरती शादाब. फार मोठी जबाबदारी. यावेळेस चेंडू बहा जबरदस्तरित्या फॉलो केलं आणि त्यानंतर पॉइंट कव्हरला बीट केलंय. चेंडू सरळ जातोय. दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ये मैच बन गया है दोस्तों. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 17 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. बॅटिंग करत असताना शादाब. जबरदस्तरित्या चेंडूवरती नजर पाहायला मिळाली. शेवटच्या ऐन मोमेंटला चेंडूला दिलेला फटका आणि त्यानंतर चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावा जोडल्यानंतर नेल्सन फिगर तुम्ही पाहू शकाल. 44 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि निश्चितच सामना जिवंत केलाय टीम शादाब दामत या टीमसाठी. 3 चेंडू आणि 17 धावांचं इथून लक्ष पार करायचंय. 2 मोठे फटके आले तर नक्कीच इथून संधी निर्माण होतीये दामट टीमसाठी. गोलंदाज प्रत्येक 6 चेंडू यावेळेस निश्चितच पाहिलं जाईल. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. मॅच मधली हवा काढणारा हा चेंडू सरळ विकेट किपरनं कलेक्ट केलाय. निर्धाव स्वरूपात संपन्न होताना पाहायला मिळाला. चांगली दर्जेदार गोलंदाजी. निश्चितच या चेंडूवरती मोठा फटका येणं फार गरजेचं होतं. डॉट येतोय. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. कशा पद्धतीनं निश्चितच इथून लक्ष पार केलं जाईल. चमत्काराची गरज आहे. हा चमत्कार घडवला जाईल का? फटका चांगला आहे. ताकद किती आहे फटक्यात पाहिलं जाईल. निश्चितच हवेमध्ये झेल टिपण्यासाठी संधी मिळाली आणि या दरम्यान आपण पाहाल तर
शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि 15 धावांची गरज या ठिकाणी. सामना मात्र या ठिकाणी खिशात घालतीये टीम आई गावदेवी भडवळ हा संघ. पहिला सामना निश्चितच आजच्या रात्रीचा या ठिकाणी पार पडत असताना विजयाच्या जवळ जात आहेत, विजयाच्या समीप जात आहेत, विजयाच्या नजदीक जात असताना टीम आई गावदेवी भडवळ संघ वेल प्लेट बॉयज सामना जिंकतायत. आई गावदेवी भडवळ जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. समोरून ताकद लावली टीम दामत संघानं सुद्धा. अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला. यापुढील सामना दामद आबिद आणि दामद सौद दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. या ठिकाणी